मित्रांनो, तुम्ही कधी चिलापी मासा खाल्लाय का? बाजारात हा मासा स्वस्तात सहज मिळतो आणि दिसायलाही ताजा वाटतो. पण तुम्हाला माहिती आहे का की बरेचसे डॉक्टर या माशाचं सेवन टाळायला सांगतात, कारण या माशाच्या पालन पद्धतीत आणि पोषण घटकांमध्ये असे काही दुष्परिणाम आहेत जे थेट आपल्या शरीरावर परिणाम करतात. आज आपण जाणून घेऊया की हा दिसायला साधा आणि निरुपद्रवी वाटणारा मासा खरं तर शरीरासाठी किती धोकादायक ठरू शकतो. मित्रांनो, चिलापी म्हणजे तिलापिया मूळ आफ्रिकेतील हा मासा, पण आज तो भारतात सर्वत्र आढळतो, कारण हा मासा कमी पाण्यात अगदी घाणेरड्या जागेतही जगू शकतो आणि त्याची वाढ अतिशय वेगाने होते. त्यामुळे मत्स्यपालन करणाऱ्यांसाठी तो नफा देणारा ठरतो. पण हीच गोष्ट आपल्या आरोग्यासाठी संकट बनते, कारण अनेक ठिकाणी हे मासे प्रदूषित पाण्यात, ड्रेनेजच्या जवळ किंवा औद्योगिक कचऱ्याने भरलेल्या तलावांमध्ये वाढवले जातात. त्या पाण्यातील जड धातू, केमिकल्स, प्लास्टिक यांचे सूक्ष्म घटक या माशाच्या शरीरात साचतात आणि तो मासा जेव्हा आपल्या थाळीत येतो तेव्हा ते सर्व विषारी घटक आपल्या शरीरात प्रवेश करतात. डॉक्टर सांगतात की बाजारात मिळणाऱ्या चिलापी माशांपैकी बहुतेक मासे कृत्रिमरित्या वाढवले जातात. त्यांना वेगाने वजन वाढवण्यासाठी हार्मोन्स आणि अँटीबायोटिक्स दिल्या जातात. या औषधांचे अवशेष शिजवूनही पूर्णपणे नष्ट होत नाही. परिणामी ते आपल्या शरीरात जाऊन हार्मोनल असंतुलन निर्माण करतात. त्वचेचे त्रास, केसगळती, पचनाच्या समस्या आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे अशा प्रकारची अनेक लक्षणे दिसू लागतात. काही संशोधनांनुसार या माशातील असंतुलित फॅटी ऍसिड प्रमाणामुळे हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि सूज वाढण्याचा धोका वाढतो. चिलापीमध्ये प्रथिनाचं प्रमाण चांगलं असलं तरी ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स फारच कमी असतात आणि ओमेगा 6 जास्त असतं. या दोन्हींचं प्रमाण जर बिघडलं तर शरीरात इन्फ्लेमेशन वाढतं, म्हणजे शरीरात सतत सूज निर्माण होते. हेच पुढे हृदयविकार, मधुमेह आणि सांधेदुखीचे प्रमुख कारण बनतं. म्हणूनच डॉक्टर सांगतात की फक्त प्रथिने पाहून मासा निवडू नका, तर त्याच्या पोषण मूल्यांचा आणि गुणवत्तेचा देखील विचार करा. याशिवाय चिलापी मासा पचायला तुलनेने जड असतो. ज्यांना पोटाचे त्रास, गॅस, आम्लपित्त, थकवा किंवा त्वचेचे विकार आहेत त्यांनी हा मासा टाळावा, कारण तो शरीरात उष्णता आणि विषारी घटक निर्माण करतो. नियमितपणे खाल्ल्यास शरीराची नैसर्गिक स्वच्छता प्रक्रिया बिघडते आणि त्वचेवर पुटकुळ्या, केसगळती, थकवा आणि प्रतिकारशक्ती कमी होण्याचे प्रकार वाढतात. मग प्रश्न असा पडतो की हा मासा पूर्णपणे टाळायचा का? मित्रांनो, खरं म्हणजे जर चिलापी स्वच्छ पाण्यात रसायनांशिवाय नैसर्गिक आहारावर वाढवला गेला असेल तर तो काही प्रमाणात उपयुक्त ठरू शकतो. त्यात कमी फॅट आणि चांगल्या प्रमाणात प्रथिने असतात. शरीर बांधणीसाठी, वजन कमी करण्यासाठी तो काही लोक वापरतात. पण अशी गुणवत्ता असलेल्या चिलापी फारच कमी ठिकाणी उपलब्ध असतो आणि तोही किंचित महाग असतो. त्यामुळे बाजारात मिळणारा स्वस्त चिलापी बहुधा कृत्रिम आणि धोकादायकच असतो. मित्रांनो, मासे घेताना काही गोष्टी नक्की तपासाव्या. सर्वात पहिले म्हणजे तो कुठून आणलाय ते विचारा. त्याचा रंग आणि वास पहा. ताजा मासा कधीच तीव्र वास देत नाही. स्वस्तात मिळणारा आणि विचित्र वास असलेला मासा बहुधा घाणेरड्या पाण्यातील असतो. आठवड्यातून एकदाच खा आणि शक्यतो विविध प्रकारचे मासे बदलून खा, जसे की सुरमई, बांगडा, रोहू किंवा पापलेट. हे मासे पोषण मूल्यांनी अधिक समृद्ध आणि शरीरासाठी सुरक्षित असतात. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा की आपले आरोग्य हे नेहमी चवीपेक्षा महत्त्वाचे असते. चिलापी मासा चविष्ट आणि स्वस्त असला तरी त्याचे परिणाम शरीरावर दीर्घकाळ टिकतात. डॉक्टरांनी सांगितलेली ही खबरदारी घेतली नाही तर पुढे मोठे आजार निर्माण होऊ शकतात. म्हणून पुढच्या वेळी मासे घ्यायला गेलात तेव्हा फक्त भाव पाहू नका, त्याचा स्रोत, स्वच्छता आणि आरोग्यदृष्ट्या सुरक्षितता तपासा. मित्रांनो, चिलापी मासा खायचा की नाही हा निर्णय तुमचाच आहे, पण नक्कीच योग्य निर्णय घ्या, कारण चव काही क्षणांची असते पण आरोग्य संपूर्ण आयुष्याचं असतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा आरोग्यविषयक गोष्टी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नव्या आरोग्य रहस्यासह. जय हिंद, जय महाराष्ट्र.